नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नुकी रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आमचा म्हणजे लास्ट डे आहे या किचनचा। शिफ्टिंग सर्व झालेली आहे ऑलमोस्ट, बस तिकडे सामान लागायचं आहे। तर मग या झटपट याच्यामध्ये काय रेसिपी बनवावं, तर मग म्हटलं की चला आलूचे पराठे करावं आणि त्यासोबतच तुमच्यासोबत मी हे रेसिपी शेअर करत आहे। तर मी एका पॅन मध्ये तेल घेतलं आणि सामान पॅक करताना बघा लक्ष नाही राहिलं तर तेल थोडं जास्त गरम झालं। तर तेल गरम झाल्यानंतर मग मी जिरं, मोहरी आणि कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर याला रंग थोडा चेंज झालेला आहे, तर तेव्हा आपण इथे टमाटर टाकून घेऊया आणि टमाटर लवकर शिजावं यासाठी आपण थोडं मीठ टाकून घेऊया। मीठ आपलं चवीपुरतं टाकायचं आहे, कारण की काय आहे बाईटमध्ये जेव्हा येतं तेव्हा मग हे कच्चे टमाटर चांगले वाटत नाही, म्हणून गळवून घ्यायचे आहे। आणि आता तर आमचं असं चालू आहे की झटपट जे रेसिपी किंवा झटपट जे जेवण तयार होईल तेच आम्ही बनवत आहोत। आणि एवढ्या जणांचा स्वयंपाक आणि एवढं शिफ्टिंग सामान खूप त्रास होतो आहे। त्यानंतर मी इथे हळद पावडर टाकलेला आहे आणि धनिया पावडर टाकलेला आहे। तिखट टाकलेला नाही आहे, कारण की जे मी मिरची हिरवी टाकलेली आहे ते खूप तेज मिरची आहे, म्हणून मी तिखट टाकलेलं नाही। आणि हे मी इथे 6 आलू घेतलेले होते, बॉईल करून घेतलेले, त्याला बारीक मॅश करून घेतलेले आहे किंवा चिरून घेतलं तरी चालेल, पण ते पराठे जेव्हा लाटतो ना तेव्हा त्रास होते, म्हणून मी इथे थोडं मॅश करून घेतलेले आहे। तर आपण इथे आलूचं असं स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे। नंतर हिरवा सांबार टाकलेला आहे छान चिरून। तर काय होतं ना की आलू जे कणकेमध्ये मिक्स करून त्यामध्ये सर्व आपण मसाले जर टाकले ते पोळे म्हणजे लाटले आणि शेकून घेतलेले पराठे जे पोरींना आवडत नाही, तर म्हणजे स्टफिंगवाले पाहिजे, म्हणून मी इथे स्टफिंगवाले केलेले आहे। आणि इथे कणिक जसे आपण साधी पोळीसाठी भिजवतो त्या प्रकारे कणिक भिजवून घेतलेली आहे आणि अशी छान छोटीशी पोळी लाटायची आहे त्याची आणि त्यामध्ये अशी स्टफिंग भरायची आहे। खूप छान लागते हे पराठे, मुलांना तर आवर्जून आवडते। आणि हे तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत, टमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता। खूप छान लागते आणि थंडीमध्ये तर हे खायला आणखीनच मजा येते। तर जसं आपण पुरणपोळी भरतो त्या प्रकारे आपल्याला इथे स्टफिंग भरायची आहे आणि वर आलेले कणिक जर जास्त असेल तर काढून टाकायचे, कारण मग ती जास्त कणिक चांगले वाटत नाही। तर याला हळूहळू हाताने लाटून घ्यायचे आहे आणि जर प्रेशरने म्हणजे आपण लाटलं तर ते जे स्टफिंग आहे ते बाहेर निघण्याची शक्यता असते, म्हणून हळूहळू। आणि जर आपल्याला पलटवता येत नसेल तर आपलं जे पोळपाट आहे ते आपण थोडं हातावर पलटून घ्यायचं आणि तव्यावर बारीक म्हणजे स्लो आचवर शेकून घ्यायचं याला। तर याला शेकण्यासाठी तुम्ही तेल पण वापरू शकता किंवा बटर किंवा तूपही वापरू शकता, पण मी इथे तेल वापरलेलं आहे। तूप माझ्या मुलीला आवडत नाही लहान, म्हणून मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे। तर याच प्रकारे आपण बाकीचे पराठे सुद्धा असे स्टफिंगचे भरून घेऊया आणि शेकून घेऊया सारख्या प्रोसिजरनी। तर खूप टेस्टी लागते। जसं आता कणिकमध्ये जर पूर्ण आलू मॅश करून जर आपण ते केलं त्यापेक्षाही हे आता बघा काय झालं, असंच होतं घाईघाई करायला गेलं म्हणजे। तर म्हणत होते की जसं स्टफिंग भरून केलेले खूप छान लागतं, टेस्ट वेगळी येते थोडी। राहते तर प्रोसिजर सेम, मसाले सेम, पण थोडी टेस्टमध्ये फरक पडतो। तर असं करून आपण शेकून घेत आहे आणि तेल वगैरे टाकून आपण शेकतो म्हणून हे खूप धूर येते। तर बघू शकता आपला पराठा असा बनून तयार झाला। त्याच प्रकारे आपण इथे दुसरा आणि सोबत सर्व जे पराठे ते बनवून घेऊया सेम प्रोसिजरने। थोडे थोडे करून याला जमा करून घ्यायचे पूर्ण पोळी आणि लाटून घ्यायची आहे। खूप छान असे रेसिपी होते। माझ्या मुलींना तर जास्तीत जास्त असं स्टफिंग केलेले पराठे आवडते आणि मला पण आवडते। तर आपण नक्की आवडली असेल तर ट्राय करा ही रेसिपी, खूप छान अशी वाटते आणि थंडीमध्ये पण खूप छान। आणि ज्यांना वेट कमी आहे ज्यांचं, तर त्यासाठी पण वेट वाढवण्यासाठी सुद्धा हे रेसिपी छान आहे आलूची, कारण यामध्ये कार्बोहायड्रेट असते, फॅट असते आलूमध्ये। तर बघा असं सर्व केलेलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची झटपट बनणारी आपली रेसिपी? तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये। नंतरची रेसिपी आपली बाहेर होईल।